सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। आज याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक साताऱ्यातील लेकव्ह्यू हॉल इथं होते। मी ज्या ठिकाणी बैठक होते त्या ठिकाणी मी आत्ता इथं उभा आहे। तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता याच ठिकाणी राष्ट्रवादीची बैठक होते। राष्ट्रवादीचे मंत्री जे आहेत मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक या ठिकाणी पार पडते। या बैठकीला खासदार नितीन पाटील सुद्धा उपस्थित आहेत। खरं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे सदस्य हे या बैठकीला उपस्थित आहेत। प्रत्येक नगरसेवकाचं आणि सदस्याचं मत नक्की काय आहे या निवडणुकीबाबत हे जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। याचं कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जो राडा झाला होता या ठिकाणी, त्यामुळं इथले नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील हे खरं पाहायला गेलं तर नाराज आहे आणि या नाराजीचा सूर कुठंतरी पाहायला मिळतो। याच करता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहेत भाजपचे धैर्यशील कदम हे सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीमधले उमेदवार आहेत भाजपचे। हे सगळ्या नगरसेवकांना आणि सदस्यांना भेटलेले आहेत। त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नसुद्धा धैर्यशील कदम यांनी केल्याचा पाहायला मिळते। मात्र तरीसुद्धा अजूनही नाराजीचा सूर आहे। यामुळं कुठंतरी दगाफटका होऊ नये यासाठी भाजपसुद्धा तेवढीच सतर्क आहे। यामुळं भाजपनं काल कराडमध्ये त्यांची बैठक घेतली होती। या बैठकीनंतर आज लगेच राष्ट्रवादीची या ठिकाणी बैठक होते आणि एकूणच आपल्याला काय भूमिका घ्यायची हे या बैठकीत बोललं जातं। ही बैठक संपल्यानंतर नक्की त्यांची भूमिका काय आहे हे आपल्याला समजणार आहे। कॅमेरामन तुषार जाधव से मी सचिन जाधव, न्यूज 18 मराठी, सातारा।